लक्ष्मीचा आम्ही फोटो वगैरे ठेवला आहे बघा. तिथून फोटो वगैरे घेतला आपण, त्यानंतर इथे ठेवलेला आहे बघा माळावर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? तर मित्रांनो, आशा करतो सगळे मस्त असाल, आनंदात असाल. तर मित्रांनो, फायनली आजचा व्लॉग जो आहे तो आपण सुरू करत आहोत 8:30 म्हणजे जवळ 8:30 वाजले रात्रीचे. तर आता जेवण वगैरे पण झालेलं नाही, कारण मित्रांनो मम्मीचा आज उपवास आहे. गुरुवार ही महालक्ष्मीचा उपवास आहे, त्यामुळे आम्ही पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि मी तुम्हाला माझ्या फर्स्ट टाईम माझ्या चॅनलमध्ये मी एक असा व्हिडिओ टाकतो आहे, म्हणजे व्रत वगैरे जे मांडतात ते कसं मांडलेलं आहे मी ते टाकतो आहे. माझ्या मम्मीने किती सुंदर पूजा वगैरे मांडली बघा, मला व्हिडिओ दाखवतो. त्यामुळे कुठे जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की मम्मीने जी पूजा मांडली ती कशी वाटली. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, फायनली आजचा व्लॉग इथून सुरू करूया. तर मित्रांनो, फायनली बघा मम्मीने महालक्ष्मीचा आम्ही फोटो वगैरे ठेवला आहे बघा. तिथून फोटो वगैरे घेतला आपण, त्यानंतर इथे ठेवलेला आहे बघा, माळ वगैरे घातलेली आहे. आणि बाकी सर्व तुम्ही बघत असेल किती सुंदर पद्धतीने पूजा वगैरे मांडलेली मम्मीने. गणपती पंची मूर्ती, तर महालक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे आणि दिवा वगैरे लावलेला आहे इथे. कारण त्यानंतर महालक्ष्मीची व्रतकथाची पूजा आहे, तिथं पुस्तक वगैरे ठेवलेलं आहे. या ठिकाणी तांबे आहे, म्हणजे लोटा, आणि त्यावर म्हणजे कलश आहे, कलशवरती नारळ वगैरे ठेवले. आणि इकडे सर्व जे पूजेसाठी लागते सर्व सामग्री या ठिकाणी मांडलेली आहे मम्मीने. आणि इथे आरतीचा ताट वगैरे, आरती वगैरे झालेली, प्रसाद ठेवलेला आहे. आणि बाकीचं तुम्ही बघत असाल किती सुंदर पद्धतीने मम्मीने पूजा वगैरे मांडली. तर कशी वाटली कमेंट करून मला सांगा तुम्ही. आणि तेव्हा तिळ वगैरे ठेवली, प्रसाद. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक दाखवत होतो महालक्ष्मीला जे आहे त्याचे पूजा वगैरे दाखवायची. आणि विशेष गोष्ट अशी आहे की महालक्ष्मीची जी व्रताची कथा आहे ती कायम मीच वाचतो घरामध्ये, कारण मी घरात मोठा आहे ना, त्यामुळे म्हणजे माझा लहान भाऊ पण वाचतो, बट मी जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा वाचतो. आता यावेळेस मीच वाचली. कधी कधी जर मी शक्यतो घरी नसलो तर तो वाचतो, नाहीतर मीच वाचतो. तर मस्त मनाला आनंद वाटतो ती कथा वगैरे वाचून. त्यात सर्व दिलेलं आहे, जे आपल्या मनाला लागेल अशा गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहे. की सांगितलेलं आहे महालक्ष्मी मातेने की तू नाही मातू नये. सर्व गोष्टी जास्त श्रीमंती जर आली आपल्याला तर आपण त्यात जास्त मातू नये, आणि गरिबी आली ना तर जास्त आपण हे करू नये, की आपण म्हणतो ना आम्ही गरीब वगैरे, असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी असं सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपली पूजा वगैरे होती, त्यात तुम्हाला दाखवली मी. बाकी तुम्ही बघतच असाल आपला व्हिडिओ. आणि आजच्या व्लॉगमध्ये म्हटलं तुम्हाला आज नवीन काय दाखवायचं, तर मम्मीने व्रताची कथा होती ती वाचली. म्हणजेच महालक्ष्मीची आज मम्मीचा उपवास होता महालक्ष्मीचा, त्या ठिकाणी मम्मीने पूजा वगैरे मांडली. मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला पूजा वगैरे मांडली. म्हटलं आता चला पूजेचाच एक व्हिडिओ टाकून द्या आपण आपल्या चॅनलवरती. आणि फर्स्ट व्हिडिओ होता माझा तो महालक्ष्मी व्रताची कथा आहे ती, आणि पूजा वगैरे सर्व तुम्हाला ती टाकलेलं मी ते व्हिडिओमध्ये. तर कसं वाटलं मित्रांनो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर बघूया आपण पूर्ण व्हिडिओ हा पुढे चालू ठेवू. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगितली होती व्हिडिओमध्ये की आज जसं की माहीत असेल नसेल सांगून देतो व्हिडिओत मी. आज आहे गुरुवार, त्यामुळे आम्ही सर्व फोटोंना माळी वगैरे आणलेला आहे. आणि आम्ही दर गुरुवारी आणतो मित्रांनो, आजच नाही, सर्व फोटोंना आणलं आहे बघा. नंतर इकडं महालक्ष्मी पूजा मांडली तिथे पण आणलेलं आहे. आणि बाकी देवघरात बघा फुलं वगैरे ठेवली, आणि इकडे माळी वगैरे आणले. हे दर गुरुवारी आणतो बरं का आम्ही, आजच नाही दाखवतो व्हिडिओ, दर गुरुवारी आणतो.
तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग आणि आम्ही जी महालक्ष्मी पूजेची जी म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही मांडणी वगैरे केली होती ती कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतो. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टाटा, गुड नाईट, सी यू.